मागील 11 दिवसापासून ही रॅली काढलेली आहे। आम्ही आमची प्रामुख्याने मागणी आहे सरसगट 7/12 शेतकऱ्याचा कोरा झाला पाहिजे। 66,000 कोटी रुपये जर सरकार उद्योगपत्याचे माफ करते तर माझ्या शेतकरी मायबापाचा सुद्धा कर्जमुक्त 7/12 झाला पाहिजे। प्रामुख्याने ही मागणी आहे। सोयाबीनचे दर शेतकऱ्याला मिळाले पाहिजे। सरकार आता म्हणते 5,000 बोनस देतो, पण आमचं नुकसानच 25 ते 30,000 रुपयाचा 2.5 एकरामागे झालेलं आहे। एवढा सोयाबीनचा दर आम्हाला कमी भेटलाय आणि मग 5,000 रुपयाचा तुकडा तुम्ही आम्हाला फेकून मारणार आहात का? आम्हाला त्याची सुद्धा भरपूर भरपाई आम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर जंगली जनावरांचा त्रास आणि या साऱ्या मुद्द्यावर एकंदरीत आम्ही गावागावात जाऊन जनजागृती करतोय आणि ही रॅली केलेली आहे। आज आम्ही निवेदन सुद्धा सादर करतोय। जर आमच्या मागण्या यांनी मान्य केल्या नाही तर मग थेट आमची सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दारावर जायची तयारी झालेली आहे। हे मात्र मुख्यमंत्र्यांना ध्यानात ठेवावं। किती गावातून रॅली काढण्यात आली? ही रॅली जवळपास 183 गावामधून आपण गावागावातून नेलेली आहे। प्रत्येक गावातला 1 ना 2 शेतकरी जमा करत आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि आमच्या साऱ्याचं एक मत झालेलं आहे की आमचा 7/12 कर्जमुक्त झाला पाहिजे। लाडली बहीण सुरू होते, लाडला भाऊ सुरू होते, तसा लाडला शेतकरी सुरू करा, बापाचा 7/12 कर्जमुक्त करा। या साऱ्या मुद्द्यावर एकत्र करण्याचं आपण काम करतोय। पीक विमा मिळालेला आहे का शेतकऱ्यांना? काय झालं रे? माझा चालू होता ना, चालू आहे ना। रब्बीच्या जो गहू, हरभरा आणि तूर याचा पीक विमा काही मंत्री हे शेतकऱ्याचा खाण्याच्या प्रयत्नात येतं। मागच्याही वर्षी कोर्टात जाऊन आम्ही हा पीक विमा सोयाबीनचा वसूल केला होता। आताही आमचं त्यांना सांगणं आहे की ताबडतोब आमच्या शेतकऱ्याचा गहू, हरभरा आणि तूर याचा सरसगट पीक विमा टाका, अन्यथा मग मात्र आमची आणि कंपनीची लढाई उभी राहील। वेळ प्रसंग पडला तर कृषी मंत्र्यांसोबत मागच्याही पीक विम्याला आम्ही 2 हात केले होते, आताही कोर्टात चॅलेंज करून 2 हात आम्ही करू। हे मात्र यांनी ध्यानात ठेवा कृषी मंत्र्यांनी। ऐका एक मिनिट